हे बघा फुलं आली आहे झाडांना. कापायच्या आधी मी तुम्हाला दाखवते. हे बघा गुलाबचं एकदम भरलंय, पण त्याला फुल एकच फुल येत आहे, कारण त्याला कटिंग गुलाबला ट्रिम केल्याशिवाय गुलाबला फुलंच येत नाही. जिकडे फुलं येऊन जातात ना तिकडे ट्रिम करावं लागतं. हे पण आपलं मोगराचं पण एवढं वाढलंय, पण त्याला फुलंच येत नाही. मग त्याला आता ट्रिमिंगची गरज आहे. ट्रिम नुसतंच वाढत चाललंय, फुलं येत नाही. ट्रिम केलं ना महिन्यात एकदा तरी गुलाब ट्रिम करावं लागतं, मोगरा ट्रिम करावं लागतं. नुसतंच ते वाढत जातं. हे दुसरा गुलाब आहे, त्याला पण फुलं नाही. मग ते सगळं आज मी ट्रिम करते, हलवते माती, आणि मग थोड्या दिवसाने ते छान भरेल. आज माझ्याकडे हे नाहीये, खत नाहीये. मी खत परत आणेल आणि मग हे करेल, टाकेल मग त्याला. हे बघा सोनचाफ्याचं फुल बघा. फुलं पहिलं काढून घेते, आलेली फुलं, नाहीतर ते कट करताना मग ते पण जाईल. फुलं काढते. सुरुवातीला माझ्या टेरेसवर फारशी झाडं नव्हती, पण हळूहळू मला झाडांची आवड निर्माण झाली आणि एक एक करून मी नवीन रोपं आणायला सुरुवात केली. एखादा छोटासा रोप आणायचं, त्यासाठी सुंदर कुंडी निवडायची, माती तयार करायची आणि मग रोज त्याची काळजी घ्यायची. हे सगळं करताना कधी माझं टेरेस एक छोट्याशा बागेत बदललं कळलंच नाही. हे बघा फुलं आजची. आता कटिंग करायला घेते. पहिलं झाडांना थोडं माती ओली करून घेते, म्हणजे ते लूज होईल माती जरा, आणि मग त्याला खोदते. पहिलं तोपर्यंत ट्रिम कापून घेते झाड. बघा माझ्याकडे हे 2 टूल आहे, मी ऑनलाईन मागवलेले. हे ट्रिम करायला आणि हे माती खोदायला. पहिलं मी ट्रिम करून घेते. हे बघा ही अशी सीझर आहे, त्याने पटपट कापलं जातं. आणि धार आता फटाफट कट करून घेते आणि मग माती पण हलवायची. खत आता नाहीये माझ्याकडे, खत मी आणल्यावर मग टाकेल. थोडं थोडं ट्रिम करून घेते. ट्रिम नाही ना केलं की एकदम झाडं एकदम पिवळी पिवळी दिसायला लागतात. गुलाबला तर महिन्याने करावंच लागतं, त्याची काय फुलं येतच नाही. फुलं येऊन गेली ना त्या जागेवरून कापावं लागतं. फुलं येऊन जाते तिकडून कापायचं. जिकडे कळ्या आल्या ना ते कापू ते कापायचं नाही, कळ्या आलेल्या राहू द्यायचे. बाकीचं सगळं कापून घ्यायचं कटाकट. आणि पाऊस असल्यामुळे परत फुटतं पण ते खूप टेन्शन नाही. कापलं तरी पाऊस असलं की येत भरतं परत ते. आता मोगऱ्याला कट करते. मोगरा पण तसंच आहे, वाढतं पण कट नाही ना केलं की फुलंच येत नाही त्याला. किती दिवस झाले मोगऱ्याला फुलच नाही. आणि ही सीझर खूप धार असते, सांभाळून वापरायची, पोरांच्या हातात येऊन नाही द्यायचे. बघा तुम्ही कसं कट म्हणजे त्याला किती धार असेल. कटाकट ते कट होत आहे. एकदमच त्याला कापूनच टाकते, फुलं येतील. सकाळी उठल्यावर मी पहिलं टेरेसवर जाते, झाडांना बघते, सगळ्या झाडांना व्यवस्थित आहे का, काय पानं सुकली आहे ते काढते आणि झाडांना पाणी टाकते. फुलं उमललेले दिसतात, एवढे छान वाटतात. या छोट्या छोट्या गोष्टी मनाला खूप आनंद देतात. हा दुसरा मोगरा, एक बंद कळीचा आहे आणि एक उघडा म्हणजे ते ओपन कळीचा आहे. मोगरा तरी नाही तरी उन्हाळ्यातच जास्त येतात फुलं. आता एक दोन येत होते, पण आता ते पाने एकदम खराब व्हायला लागली, म्हणजे त्याला कट करायची गरज आहे. आणि ते मातीला पण बघायचं काय उगवलंय का, घास बीस ते सगळं पण बघावं लागतं. कधी एखादं झाड कोमसतं, कधी कीड लागते, तर कधी एखादं रोप छान वाढतं. त्यामुळे गार्डनिंगने मला एक गोष्ट नक्की शिकवली, झाडांप्रमाणेच प्रत्येक गोष्टीला वेळ, प्रेम आणि संयमाची गरज असते.
आज माझं टेरेस गार्डन फक्त झाडांचा संग्रह नाही, तर माझ्या मेहनतीचं आणि प्रेमाची आठवणीचं एक सुंदर ठिकाण आहे. आणि म्हणूनच माझ्यासाठी माझं टेरेस गार्डन म्हणजे माझ्या घरातला छोटासा निसर्गाचा तुकडा. जे फुल पानं खराब झाले ना ते काढते, कारण त्याचे पान खराब झाले की पडतात आपोआप, त्याला काय काढावं नाही लागत. मग ते नाही कापत आहे. हे व्हाईट व्हाईट जास्वंदी आहे. त्याला पण बघते, जिकडे कळ्या आल्या असेल तिकडे नाही कापणार, कळ्या तर सगळ्यातच आहे. त्याला पण नाही कापत, हा चांगला आहे. हा रेड जास्वंद आहे. रेड जास्वंद पण जास्त फुलं येतच नाही. कापते, बघू कापून बघते, परत फुटलं तर. तुळस आहे आणि ही, ह्याला पण भरपूर कळ्या आल्यात. वास खूप छान आहे तुझ्या इडलीचा. किती झाडं कापली, हे बघा किती झाडं कापली. सगळ्यांना असं अर्धा अर्धा एकदम करून टाकलंय, कापून ठेवलंय. गुलाबला काटा आहे, तो टोचला. हे अजून मागे पण पडले. हे एवढेच अजून झाडताना मग बाहेर येईल. मग पहिलं सगळं झाडून कचरा भरून घेते, मग माती हलवते. प्रत्येक घरात एक सुंदर कोपरा असतो. प्रत्येकाच्या घरी एक सुंदर सजवलेला कोपरा असतो. आणि माझ्या घरातला माझा आवडता कोपरा म्हणजे टेरेस गार्डन आहे, कारण तिकडे खूप फुलं झाडं आहेत आणि खूप सुंदर सुंदर फुल. सकाळी उठून गेले की असे सुंदर सुंदर फुल दिसतात. चला मग भरून घेते आता सगळा कचरा. तुम्ही बघू शकता किती झाडांची पानं निघाली आहे. आता हे काम करता करता माईक कधी बंद झालं कळालंच नाही, काहीच बोललेलं रेकॉर्ड नाही झालं. मग हे बघा आता झाडं कटिंग झाली. पहिले तुम्ही बघितलेलं किती भरगच्च दिसत होते, पण ते नुसतंच वाढलेले, त्याला फुलं बिलं येत नव्हते. आता कटिंग झाल्यावर झाड खूप छान दिसत आहेत. आता पहिलं झाडांना पाणी टाकून घेते, म्हणजे माती ओली होईल आणि ते जरा असं माती लूज करताना इझी पडतं. कारण कडक ऊन पडले, पाऊस नाही 2-3 दिवस, मग ते माती एकदम कडक एकदम गच्च झालीये, ती हलतच नव्हती. म्हणून मी पहिलं पाणी टाकून घेते आणि मग माती हलवते. चला मग मी घेते पाणी टाकून सगळ्या झाडांना. घासबीस असेल ते पण काढून टाकायचं. यात एक तुळशीचं रोप आलंय, ते मी नंतर तुळशीच्या कुंडीत लावून घेते. काय काय कुंड्या छोट्या आहेत ना, त्यात हे मोठं दिसत नाही, मग ते सुरीने करते छोट्या कुंडीत. एवढी जाम झाली ना माती. रेग्युलरली केलेलं परवडतं, एवढं जाम झालंय ना.
मला जरा त्रास होतोय कारण ते मातीच हलत नाही. एवढं पाणी टाकून पण ते घट्ट झाले. आता मी जेवढं होईल तेवढं करते. परत उद्या एकदा त्याला परत हे करणार, परत हलवून घेणार. कारण पाऊस नाही ना, कडक ऊन असल्यामुळे ती माती सगळी एकदम घट्ट झाली. छोट्या पंडित तर सुरीनच करते. तुम्हाला व्हिडिओ मध्ये कसं दिसत असेल माहिती नाही. सगळी झाडं एकदम कमी केली. हे बघा माती सगळी लूज करून टाकली सगळ्या झाडांची. सगळ्या झाडांची माती अशी लूज, पहिले तुम्ही बघितलेली एकदम लेयर झालेला. सगळी माती अशी लूज करून टाकली. सगळे झाड कापून ठेवले. सगळं गार्डनिंगचं काम झालंय. 1-1.5 तास लागला मला सगळं करायला. तुम्हाला ते 8-10 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये दिसते, पण मला 1-1.5 तास लागला हे सगळं करायला. मग व्हिडिओ आजचा इकडेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरते, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, मला सपोर्ट करा. मग चला, बाय बाय, टेक केअर.